नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज आपण कुंभ राशींच्या लोकांबद्दल बोलणार आहोत. कुंभ राशीच्या आयुष्यात 7.5 हा अतिशय महत्त्वाचा आणि अनेक आव्हानात्मक टप्पा मानला गेला होता. तुमची 7.5 आता संपलेली आहे. शनी 7.5 हा साधारणपणे 7.5 वर्षाचा कालावधी असतो, ज्यामध्ये शनी ग्रह व्यक्तीच्या जीवनात खोलवर बदल घडवून आणतो. कुंभ राशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा होता, कारण शनी स्वतः या राशीचा स्वामी मानला जातो. त्यामुळे या काळात जे काही घडलं ते फक्त त्रासदायक नव्हतं, तर जीवनाला योग्य दिशा देणारं होतं. आता हा कालावधी संपल्यामुळे आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे तुमच्या. त्याचे परिणाम समजून घेणं खरंच खूप आवश्यक आहे. 7.5च्या काळात कुंभ राशीच्या लोकांनी मानसिक, आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर अनेक चढ-उतार अनुभवले. हा काळ अनेकदा असा वाटतो की जणू काही सर्व उलट चाललं आहे. मनावर सतत ताण असतो, निर्णय घेण्यात गोंधळ होतो आणि कितीही मेहनत केली तरी अपेक्षित फळ मिळत नाही. अनेकदा नोकरीत अडचणी, व्यवसायात नुकसान किंवा करिअरमध्ये स्थिरता नसल्याचा अनुभव आला असेल. नातेवाईकांमध्येही गैरसमज, दुरावा किंवा तणाव निर्माण झाला असेल. हो ना, कुटुंबात जबाबदाऱ्या वाढल्या असतील आणि स्वतःसाठी वेळ मिळणं तर हे अगदी कठीण झालं असेल. पण या सगळ्या अनुभवांचा एक खोल अर्थ असतो. शनी हा कर्माचा आणि न्यायाचा ग्रह मानला जातो. तो कोणालाही विनाकारण त्रास देत नाही. 7.5च्या काळात तो माणसाला त्याच्या चुका दाखवतो, त्याला शिस्त शिकवतो, संयम वाढवतो आणि वास्तव स्वीकारायला भाग पाडतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ एक प्रकारे आत्मपरीक्षणाचा होता. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कमतरता ओळखल्या, चुकीच्या सवयी सोडल्या आणि अधिक मजबूत बनण्याचा प्रयत्न केला. हा काळ जरी कठीण वाटला ना, तरी त्या काळाने तुम्हाला आतून घडवण्याचं काम केलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आता जेव्हा 7.5 संपली आहे, तेव्हा या सगळ्या कष्टाचं फळ मिळायची वेळ आली आहे. जीवनात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतात. सर्वात आधी जाणणारा बदल म्हणजे मानसिक शांती. जे मन आधी सतत अस्वस्थ होतं, ते आता शांत आणि स्थिर होणार. विचार स्पष्ट होतात, निर्णय घेणं सोपं होतं तुमच्यासाठी आणि आयुष्याबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. जी चिंता, जी भीती मनामध्ये सतत होती, ती आता कमी होऊ लागते. करिअरच्या बाबतीतही मोठे बदल दिसतात. 7.5च्या काळात जे काम अडकले होते किंवा ज्या ठिकाणी प्रगती होत नव्हती, तिथे आता प्रगती होणार आहे. मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होते. नोकरीमध्ये प्रमोशन, नवीन संधी किंवा स्थिरता मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी पण परिस्थिती सुधारते. नवीन ग्राहक मिळतात आणि आर्थिक प्रवाह वाढतो. यश मिळण्याचा हा काळ असतो, पण तो अचानक नाही. तो 7.5मध्ये केलेल्या मेहनतीचा परिणाम असतो. आर्थिक स्थितीही सुधारते. आधी जेथे पैशांची अडचण होती, अनपेक्षित खर्च होते, तिथे आता नियंत्रण येतं. उत्पन्न वाढू लागतं, बचत करता येते आणि आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मात्र शनीने शिकवलेली शिस्त इथे पाळणं आवश्यक आहे बरं का. उगाचच खर्च न करता योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नातेसंबंधाच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसून येतील. 7.5च्या काळात जे काही गैरसमज झाले होते ना, ते आता हळूहळू दूर होतील. कुटुंबामध्ये शांतता आणि समजूतदारपणा वाढेल. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध सुधारतात. प्रेम संबंधामध्येही स्थिरता येते आणि विश्वास देखील वाढतो. जे लोक या काळात तुमच्या सोबत राहिले, त्यांचं महत्त्व अधिक जाणवतं आणि नात्यांमध्ये एक वेगळीच खोली निर्माण होते. हा काळ आत्मविश्वास खूप वाढवतो. 7.5ने तुम्हाला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद दिली आहे. त्यामुळे आता कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्याची तुम्हाला भीती नाहीये. नवीन संधी स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात. स्वतःवरचा विश्वास तुमचा मजबूत आहे आणि आपण काहीही करू शकतो अशी भावना तुमच्या मनामध्ये तयार झालेली आहे.
जीवनात नवीन सुरुवातीसाठी हा काळ अत्यंत योग्य आहे. नवीन व्यवसाय सुरू करणं, नोकरी बदलणं, नवीन कौशल्य शिकणं किंवा आयुष्यात मोठा निर्णय घेणं या सगळ्यासाठी अनुकूल ही वेळ आहे. 7:30च्या काळात जे स्वप्न अपूर्ण राहिली होती ती आता पूर्ण करण्याची संधी मिळते. आयुष्याला एक नवीन दिशा मिळते. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवणं कायम गरजेचं आहे. 7:30 संपली म्हणजे सर्व काही आपोआप चांगलं होईल का? तर असं नाही. शनी ग्रह हा नेहमीच कर्मावर आधारितच परिणाम देतो. त्यामुळे 7:30 मध्ये तुम्ही जे शिकला, शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत आणि संयम हे गुण पुढेही कायम ठेवणं आवश्यक आहे. जर हे गुण टिकवले तरच पुढील काळात खऱ्या अर्थाने प्रगती आणि यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ एक प्रकारे पुनर्जन्मासारखा आहे. ज्यांनी जे सहन केलं त्यातून ते अजून अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक समजूतदारपणे बनले आहे. आता त्यांना त्यांच्या आयुष्यावर अधिक नियंत्रण मिळवलं आहे. ते योग्य निर्णय घेऊ शकतात. हा काळ त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद, यश घेऊन येतो. 7:30 बघा तुमची संपली आहे. आता या 7:30 संपल्यामुळे तुमचं जे काही अपूर्ण राहिलेले काम होतं ते काम आता पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे. 7:30 म्हणजे काय हो नेमकी? तर 7:30 म्हणजे हा 7.5 वर्षाचा शनी 7:30चा काळ असतो. पण आता ही 7:30 संपली. आता सगळ्या नवीन गोष्टी तुम्ही करू शकता. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्थिरता येईल. पैसा पाणी सगळं व्यवस्थित राहील. म्हणजे 7:30 संपली म्हणजे आपोआपच सगळं नीट होणार नाहीये. तुम्ही जे काही करणार ना त्याचाच तुम्हाला त्याप्रमाणे फायदा होईल. 7:30 ही एक प्रकारची परीक्षा आहे आणि 7:30 संपल्यानंतर त्याच परीक्षेचं फळ मिळण्याचा तो काळ आहे. त्यामुळे तुमचा फळ मिळण्याचा काळ चालू झालेला आहे. पण 7:30चा हा काळ केवळ त्रासाचा नसून तो परिवर्तनाचा असतो. कुंभ राशीच्या लोकांनी हा काळ पार केला आहे म्हणजे त्यांनी एक मोठी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता त्यांच्या समोर असलेला हा काळ त्यांच्या कष्टांना फळ देणारा आहे. जर त्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवला म्हणजेच कुंभ राशीच्या तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि योग्य मार्गाने पुढे वाटचाल केली तर तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. जसं की यश, समाधान, आनंद आणि स्थिरता हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतं. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा की नाही आता सगळं संपलंय, आता मी आमच्याकडून काहीच होऊ शकत नाहीये असा विचार करू नका. 7:30 संपली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये चालू होणार आहे. त्यामुळे बघा 7:30 संपली जरी असली ना तरी पण जे काही करणार आहे ते विचार करून करा. कारण की सगळं चांगलं होईलच असं नाहीये. तुमचा जर एखादा निर्णय चुकला तर वाईटही होऊ शकतं. पण नक्कीच तुम्हाला या 7:30ने इतकं मजबूत बनवलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही कोणताही निर्णय हा विचारपूर्वकच घ्याल याची मी आशा करते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.